चिल्लर चाललर घेऊन दुकानावर निघाले, कारण आज वातावरण जरा रोगील झालं आणि असल्या वातावरणात डाळ बाटी खायची वेगळीच मजा आहे. सर्दी खोकला चट आलाय, पण लाज नावाची गोष्ट अजून आली नाही. तर खुकू खुकू उलटून जायची बारी आली तरी चिंचाची कॅन्डी खाल्ली. बघा मग मी किती बिनलाजी आहे. कुकरला डाळ लावली, मग बाटीसाठी घेतलं की पीठ मळायला. आणि आज काय कुटाणा होणार नाही बरं का, रेसिपीचा एकच नंबर बनणार आहे डाळ बाटी. पीठ मळून मुरण्यासाठी ठेवून दिलं आणि लगेच किचन कट्टा बी साफ करून घेतला. वरणाला फोडणी देण्यासाठी म्हणलं कांदा कापा होता. ह्या कांद्याने चांगलेच हाल केले माझे. नाकातून एक पटन डोळ्यातून दुप्पट पाणी गळत होतं, पण तरी बी आम्हाला काम करणंच भाग आहे. आधी तर वरणाला फोडणी दिली, मग लागले की बाटीच्या तयारीला. गॅसवर मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं. लगेच चाळण्यात पीठ ठेवलं आणि ते बी पातेल्यावर ठेवून दिलं वाफवण्यासाठी. पीठ वाफतंय तोपर्यंत म्हणलं चला भांडे कुंडे करून घ्यावं, म्हणजे काम आवरतं. इकडे पीठ पण वाफून झालं. लगेच त्याला थंड होण्यासाठी मोठ्या परातीत काढलं. मग त्याचे असे बारीक बारीक तुकडे केले. लगेच कमी तेलामध्ये फ्राय करून घेतले, उलट पुलट करून. तेलाची बचत आणि कष्ट बी करावं लागत नाहीत. लय सोप्या पद्धतीने आपली डाळ बाटी तयार झाली आणि खायला तर एकच नंबर लागते. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा. कमेंट करून नक्की सांगा की डाळ बाटी कशी झाली. तर चला भेटूया उद्या. बाय.